छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक स्मार्ट सिटीच्या कार्यालयात नुकतीच पार पडली आहे। या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि संस्थेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देखील देण्यात आली आहे। या बैठकीला संचालक मंडळाच्या अध्यक्षा विनीता सिंगल, मंडळाचे संचालक पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे आणि उल्हास गवळी, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मुख्य वित्तीय अधिकारी उत्तम चव्हाण आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। शहरातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांची समस्या लक्षात घेऊन बोर्डाने 5 महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता दिली आहे। यासाठी स्मार्ट सिटी फंडातून अंदाजे 15 कोटी रुपये खर्च केले जातील। या प्रमुख मार्गांमध्ये महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी आणि सिडको बस स्टँड ते हर्सुल टी पॉइंट यांसारख्या वर्दळीच्या रस्त्यांचा समावेश आहे। शहरात शिस्त आणि स्वच्छतेसाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांच्या संकल्पनेने प्रस्तावित क्लीन स्ट्रीट मोबाईल ॲप सुरू करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली असून या ॲपद्वारे नागरिक फोटोसह अस्वच्छतेची तक्रार थेट नोंदवू शकतील। तसेच वाहतूक आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी एकात्मिक स्मार्ट पार्किंग व्यवस्थापन प्रणाली राबवण्यास मंजुरी मिळाली आहे। हे दोन्ही प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणार आहेत।